न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक पोलीस दलातील आस्थापनेवरील 118 रिक्त पोलीस शिपाई पदांकरिता दिनांक 19 जून 2024 पासून मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी पंचवटी येथे सकाळी 5:30 वाजेपासून पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे। सदर पोलीस भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना काही सूचना देण्यात आल्या, जसं की पाऊस पडल्यास पुढील तारखेला परीक्षा होईल। एखादा उमेदवार जास्त ठिकाणी मैदानी परीक्षा असेल तर त्याला दुसरी तारीख दिली जाईल। संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया डिजिटल पद्धतीने घेण्यात येणार आहे। उमेदवारांनी मोबाईल अथवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू सोबत आणू नये। सोबत 10 पासपोर्ट फोटो आणावेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशासन चंद्रकांत खांडवी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। 118 पदांकरिता पोलीस भरतीसाठी जाहिरात देण्यात आलेली आहे आणि ही पोलीस भरती 19 जून पासून सुरू करण्यात आलेली आहे। तसेच संपूर्ण महाराष्ट्रभर ही पोलीस भरती घेण्यात येणार आहे। या पोलीस भरतीमध्ये जर पावसामुळे एखाद दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्याची योग्य अशी पुढील तारीख त्या उमेदवारांना देण्यात येईल। ही आपली पोलीस भरती मीनाताई ठाकरे स्टेडियम पंचवटी या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि सदरचा जो ट्रॅक आहे हा सिंथेटिक आहे, त्यामुळे शक्यतो पावसामुळे व्यत्यय येणार नाही, परंतु जास्तच पाऊस आला तर पुढील जी सुयोग्य तारीख होईल ती निश्चित उमेदवारांना कळवण्यात येईल। या भरतीसाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या पदांकरिता अर्ज केलेले असतील। जर अशा वेळी त्यांचे एकाच दिवशी फिजिकल येत असेल किंवा लेखी येत असेल तर त्याबाबत उमेदवारांना त्यांना पुढील तारीख फिजिकलची त्याच दिवशी कळवण्यात येईल। त्यासाठी त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा। स्थानिक पातळीवरती सुद्धा उमेदवारांना काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावा। तसेच भरतीसाठी येताना जे काही आवश्यक डॉक्युमेंट सांगितलेले आहेत, फोटो सांगितलेले आहेत, ते उमेदवारांनी घेऊन येणं आवश्यक आहे। ही जी पोलीस भरती आहे ही अतिशय पारदर्शक पद्धतीने घेण्यात येणार आहे। उमेदवारांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी आवाहन आहे की कुठलीही वशिलेबाजी किंवा आमिषांना त्यांनी बळी पडू नये। जर असं कोणी आमिष दाखवत असेल तर त्यांनी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक किंवा आमच्याशी संपर्क करावा। आपल्या नाशिक शहरामध्ये 118 पदांकरिता ही जाहिरात देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये 7,717 आवेदन पत्र आलेले आहेत। पुरुष उमेदवारांचे 5,590 आहेत आणि महिला उमेदवारांचे 2,125 आवेदन अर्ज आहेत आणि ट्रान्सजेंडर यांचे 2 अर्ज आहेत आणि त्यांचं जे शेड्यूल आहे ते शेड्यूल 19 तारखेला 500 उमेदवार आहेत, 20 तारखेला 500 आणि तिथून पुढे 900 उमेदवार। त्याच्यामध्ये स्पोर्ट पर्सन, एक सर्व्हिसमॅन आणि महिला अशा वेगवेगळ्या कॅटेगरी प्रमाणे बोलवण्यात आलेले आहे।